देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार। कदाचित भारताचे पंतप्रधानही बदलणार। पंतप्रधान बदलून मराठी पंतप्रधान होण्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। इस्रायली गुप्तहेराच्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याचीही शक्यता वर्तवली। विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे। विरोधी पक्षनेता करायचा नसल्यास करणार नाही असं सांगा। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर निशाणा। राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार। जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान घेतलं जाणार अशी माहिती। भाजप सेना आमदार आज संघाच्या स्मृती भवनात जाणार। स्मृती भवनात भाजप आणि शिवसेनेचा आमदार मंत्र्यांचं बौद्धिक, राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री संघाच्या बौद्धिकाला जाणार नसल्याची माहिती। राज्यातील विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात 1800 कोटींचा घोटाळा। सभागृहातनं आमदार कैलास पाटलांचा शालेय शिक्षण विभागावर आरोप। बार्टी आणि सारथी विद्यार्थ्यांच्या पीएचडी प्रवेशावर मर्यादा घालणार। अजित पवारांची विधानसभेत माहिती। बार्टीच्या प्रश्नावर शिरसाटांनी निधी मागितल्यानंतर अजितदादा सभागृहातूनच निघून गेले। 42,000 मिळतात म्हणून एका घरातले 5-5 जण पीएचडी करतात। अजित पवारांचं वक्तव्य, तर इतरांना संधी मिळत नाही ही दादांची चिंता बरोबर फडणवीसांकडून सुद्धा दुजोरा।